नमस्कार. मी डॉक्टर मन्मथ माधवराव डांबरेंचे. आपले एम डी हॉस्पिटल आहे नाईक नगर, नांदेडमध्ये नाईक नगर, विद्युत नगर रोडवर राजीव गांधी कॉलेजजवळ. आपल्या हॉस्पिटलतर्फे आपण वेगवेगळे शिबिर घेत असतो. दर महिन्याला किंवा काही जरी इन्सिडन्स असेल किंवा काही आपल्याला गरज जेव्हा वाटतं, संकट असो किंवा नैसर्गिक संकट असो किंवा मानवीय संकट असो, आपले हॉस्पिटल समाजाच्या कार्यासाठी नेहमीच अग्रेसर असतं. आपण वेगवेगळ्या नगरामध्ये जाऊन जिथे वस्ती आहे की जिथं आरोग्य सेवा नाही आहे किंवा जिथे हॉस्पिटल डॉक्टर नाही आहेत, तिथे पण आपण सेवा देत असतो. आपल्या हॉस्पिटलतर्फेच वेगवेगळ्या आयामामध्ये वेगवेगळे कार्यक्रम घेतले जातात. ज्यामध्ये लहान मुलांना संस्कार घडवण्यासाठी मोफत बालसंस्कार वर्ग पण घेत असतो आपण. दर महिन्याच्या पुष्य नक्षत्रावर सुवर्णप्राशन घेत असतो. त्यामध्ये लहान मुलांची उंची वाढवणे, त्यांचे वजन वाढवणे, त्यांना शारीरिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या सबल करणे, त्यांची ऊर्जा वाढवणे यासाठी सुद्धा आपण सुवर्णप्राशन आणि वेगवेगळे लहान मुलांचे कॅम्प घेत असतो. त्या कॅम्पला आपल्या नांदेड शहरातील किंवा बाहेर मराठवाड्यातून सुद्धा वेगवेगळे मोठे डॉक्टर, सुपर स्पेशालिस्ट डॉक्टर आपल्या हॉस्पिटलला येतात आणि ते तसं त्या पेशंटला जसं गरज आहे त्यानुसार मार्गदर्शन करत असतात. ज्या आजारावर जे डॉक्टर पाहिजेत तशी आपण डॉक्टरांची उपलब्धता करून देतो. आपल्या हॉस्पिटलमध्ये 24 तास सेवा दिली जाते. इमर्जन्सीला जरी कोणी कॉल जरी केलं तरी लगेच त्यांच्या घरी जाऊन सुद्धा आपण डॉक्टर ॲट डोअर स्टेप म्हणजे डॉक्टर आपल्या दारी या मोहिमेअंतर्गत आपल्या हॉस्पिटलतर्फे होम व्हिजिटची ऑन कॉल डॉक्टर म्हणून सुद्धा सुविधा दिली जाते. त्यामध्ये पेशंटला घरी जाऊन चेक करणं, त्यांना जर गरज पडली तर त्यांना IV ट्रीटमेंट देणं, त्यांना योग्य तसं मार्गदर्शन करणं आणि जर फारच गरज पडली तर त्यांना मोठ्या हॉस्पिटलमध्ये त्यांची व्यवस्था करून देणं, ही अशी सुद्धा सर्व्हिस दिली जाते. उद्या 11 मार्च छत्रपती संभाजी महाराज यांची पुण्यतिथी आहे, ज्यामध्ये महाराजांनी छावा राजांनी आपल्या स्वराज्यासाठी 40 दिवस अतोनात हाल सहन केले होते. वेगवेगळ्या प्रकारचा त्यांना त्रास देऊन सुद्धा त्यांनी धर्म बदलला नव्हता आणि आपल्या हिमतीच्या जोरावर आज स्वराज्य त्यांच्यामुळेच टिकून आहे. तर त्यांनी 40 दिवस त्रास सहन केला आणि आपण सुद्धा त्यांच्या एवढं तर आपल्याला त्रास कधीच सहन करणं होणार नाही, पण त्यांचे मावळे म्हणून, महाराष्ट्राचे या देशाचे नागरिक म्हणून आपण सुद्धा एक 400 ml रक्त म्हणजे तेवढं तरी बलिदान करावं, तेवढं तरी दान करावं, असे आवाहन आम्ही करत आहोत. या छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान दिनानिमित्त आपल्या नाईक नगर येथील MD हॉस्पिटलमध्येच उद्या सकाळी 9 वाजल्यापासून संध्याकाळी 6-7 वाजेपर्यंत हे शिबिर चालणार आहे. ज्यामध्ये मोफत आरोग्य तपासणी राहणार आहे, ज्यामध्ये कान, नाक, घसा, मेंदूचे डॉक्टर, हाडांचे डॉक्टर, हृदयाचे डॉक्टर, छातीचे डॉक्टर, वेगवेगळे फिजिओथेरपिस्ट, कान, नाक, घसा, दाताचे डॉक्टर, डोळ्यांचे डॉक्टर अशी वेगवेगळी तपासणी होणार आहे. ज्यामध्ये रक्त तपासणी, लघवी तपासणी पण होणार आहे. मार्गदर्शन पण लाभणार आहे आपल्याला डॉक्टरांचे. तर ज्याला गरज आहे किंवा आपल्या आजूबाजूच्या परिसरातील ज्यांना गरज आहे तर त्यांना आपण अवश्य या मोफत आरोग्य शिबिराचा लाभ मिळवून द्यावा. आणि आपण भारताचे नागरिक म्हणून, उन्हाळा आहे, भरपूर जणांना रक्तांची गरज लागणार आहे, तर आपण दैवकृपेने सदृढ आहोत, त्यामुळे आपण अवश्य रक्तदान करावे. रक्तदान केल्याने कोणतेही नुकसान होत नाही. रक्तदान केल्याने जे आपले रक्त गेलेले असते ते काही वेळातच आपल्या शरीरामध्ये लगेच भरून निघते आणि रक्तदान केल्याने नवीन रक्त तयार होत असल्यानं आपल्याला उत्साह, स्फूर्ती लाभते, एक उत्साह, नवीन ऊर्जा शरीरामध्ये येते. शरीर नवीन रक्त तयार करायला मदत करतं, ज्यामुळे कॅन्सर अशा प्रकारचे आजार होण्यापासून आपला बचाव होऊ शकतो. त्यामुळे ज्यांचं वजन 45 किलो आहे, 45 किलोच्या वर आहे आणि ज्यांचं वय 18 वर्षाच्या वर आहे, त्याने अवश्य रक्तदान करा. कारण मी स्वतः करणार आहे. मागच्या वर्षी जे रक्तदाते 51 रक्तदात्यांनी रक्तदान केलं होतं त्यांची सुद्धा इच्छा आहे. नवीन पहिल्यांदाच रक्तदान करणारे नवीन रक्तदाते सुद्धा तयार आहेत. त्यामुळे आपण पण करा. उद्या अवश्य या. मोफत आरोग्य शिबिराचा लाभ घ्या आणि रक्तदान करा. हेच एवढं आवाहन मी करू इच्छितो.